छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांचे बॅनर लागले। भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरवर उल्लेख करण्यात आलेला आहे। शहरातल्या क्रांती चौकात हे बॅनर लावले गेले आणि याचाच आढावा आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी घेतलाय। आपण पाहूया। महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका घोषित व्हायच्या आहेत, मतदान व्हायचं आहे, निकालही लागायचा आहे। मात्र त्याआधीच भावी मुख्यमंत्री उदंड झाले आहेत असं म्हणावं लागेल। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातच अनेक बॅनर लागलेले आहेत। त्यातलं हे एक बॅनर आहे बच्चू कडू यांचा आणि या बच्चू कडू यांच्या आज जो मोर्चा निघणार आहे त्या मोर्चाचे जे बॅनर लावण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी बच्चू कडू यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा या ठिकाणी केलेला आहे। केवळ छत्रपती संभाजीनगरच नाही तर परभणीमध्ये देखील राज ठाकरे यांचे बॅनर लागलेत, त्यावरही उल्लेख आहे भावी मुख्यमंत्र्यांचा। असे अनेक बॅनर आपण पाहिलेले आहेत राष्ट्रवादीचे, त्यामध्ये अजित पवार भावी मुख्यमंत्री अशा प्रकारचा उल्लेख आहे। चला आणखीन एक भावी मुख्यमंत्रीचं दर्शन तुम्हाला बॅनरवरती घडवतो। हेच ते बॅनर आहे जे बॅनर MIM पक्षाचा आहे, ज्यांचे महाराष्ट्रामध्ये गत निवडणुकीमध्ये केवळ 2 आमदार आहेत। ते MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांचं वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्यात आणि यावर देखील उल्लेख केला आहे भावी मुख्यमंत्री। या अशाच प्रकारचे अनेक बॅनर आपल्याला पाहायला मिळतात आणि असे बॅनर छत्रपती संभाजीनगर आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या चौकात उदंड झालेल्या भावी मुख्यमंत्र्यांचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।